Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमामि. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण BMS फायनल स्टुडंट. तर आजचा जे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ ते खास फर्स्ट प्रोफेशनल इयरच्या विद्यार्थ्यांकरिता आहे. त्यांची जे फेल्स आणि एटीकेटीचे विद्यार्थी जे आहेत त्यांचे 9 सप्टेंबरपासून पेपर होणार आहेत. आता त्यांचे जे पेपर आहेत तर या पेपर कसे द्यायची, या पेपरमध्ये मानसिक स्थिती कशी ठेवायची, त्याचबरोबर पूर्वीचे क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. तरी आवर्जून सगळ्यांनी बघावे. तर पहिला पॉईंट आहे मित्रांनो, ते म्हणजे काय की जे NCISMने आपल्याला जे आपलं गुरु आहे म्हणजे आपलं बायबल ग्रंथ किंवा भगवद्गीता जी आहे ती म्हणजे NCISM. आता NCISMने जे आपल्याला मस्ट नो, डिझायरेबल टू नो आणि नाईस टू नो पॉईंट सांगितलेले आहेत, त्याच्यामधले मस्ट नो आणि डिझायरेबल टू नो हे पॉईंट्स व्यवस्थित करून तुम्ही पहिले सर्व विषयांची करायची. रचना शरीर असो, क्रिया शरीर असो, पदार्थ विज्ञान असो, संस्कृत असो आणि संहिता अध्ययन फर्स्ट असो, त्या सर्वांचे जे PDF मस्ट नो पॉईंट दिलेले आहेत आधी ते कवर करा. त्यानंतर डिझायरेबल टू नो कवर करा, नाईस टू नो सोडून द्या. आता जे मस्ट नो जर तुम्ही टॉपिक केले मित्रांनो आणि डिझायरेबल टू नो केले तर तुमचे 80% MCQ सुद्धा त्याच्यातच येतात मित्रांनो. फक्त तुम्हाला करायचे काय, त्याच्यामध्ये जे समजा आता एखादा सब्जेक्ट आहे, आता रचना शरीर, तर आता रचना शरीर पेपर फर्स्टमध्ये कोणत्या टॉपिकवरून मॅक्झिमम मार्क्स आहेत ते आधी कवर करा, त्यानंतर त्याच्या खालचे मार्क्स कवर करा. अशा पद्धतीने सर्व विषयांचे तुम्ही जे मॅक्झिमम मार्क्स आहेत, ज्याच्यावर मोस्टली LQ विचारणार आहेत, ज्याच्यावर मोस्टली SAQ विचारणार आहेत, ते आधी तुम्ही आवर्जून करायला पाहिजे. आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट मुद्दा म्हणजे की पेपरमध्ये कसं लिहायचं. आता बघा मित्रांनो, आपलं MUHS पेपर कंडक्ट करतं. आता पेपर कंडक्ट करतं, मग आता आपले 46 पेजेसची पुरवणी असते म्हणजे आपल्याला आन्सर कोड. आता त्याच्यामध्ये काय असते, फर्स्ट हे MCQ असते. आता त्याच्यामध्ये ज्यांना LAQ आधी जमत असतात त्यांनी LAQ लिहावी, पण ज्यांना शक्यतो समजा SAQ जर जमत असतील तर त्यांनी पहिल्यापासून SAQ करा. आणि पेपर लिहिताना टाईम मॅनेजमेंट हे आलंच पाहिजे मित्रांनो. टाईम मॅनेजमेंट जर तुम्ही बरोबर नाही केलं तर तुमचं पेपरमध्ये क्वेश्चन्स सुटण्याचे मोस्टली चान्सेस असतात. तर शक्यतो पेपरमध्ये LAQ पहिले लिहा, कारण की त्याच्यामध्ये 40 मार्क्स मिळतात. त्यानंतर SAQ सर्व, आणि कोणतेच क्वेश्चन्स हे लेफ्ट करू नका, सर्व क्वेश्चन्स हे अटेंडच करा. पहिले जे LAQ येतात ते सर्व लिहून टाकायचे 4 सोबत, त्यानंतर SAQ सुद्धा 8 लिहून टाकायचे आणि अशा पद्धतीनेच तुम्ही पेपर रिटर्न करायचं. पेपरमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला एका मागे सर्व गोष्टी आठवतात, कारण की तुम्ही ते केलेले आहेत, एकदा दोनदा तुमच्या डोक्यातून गेलेले ते, आणि ते तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहणारी गोष्ट नाही, पण ते पेपरमध्ये तुम्हाला नक्कीच आठवलं, हे मी हमी देतो. आता याच्यानंतरचा नेक्स्ट मुद्दा म्हणजे काय की अशा सिच्युएशनमध्ये आता राहिले तर 6 ते 7 दिवस मित्रांनो, आणि अशा सिच्युएशनमध्ये काही विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता असेल की मला काही आठवणं किंवा मी जे वाचलेलं आहे ते माझ्या लक्षात राहीनं, मग सर कसं करावं. तर याच्यासाठी मित्रांनो तुम्ही एकदा दोनदा वाचलेलं आहे, सध्या तुम्ही कन्सिस्टन्सी हीच आहे की तुम्ही स्टडी करा आणि नंतर पेपरमध्ये तुम्हाला जे आठवायचे ते ॲटोमॅटिकली आठवण. सो आता माझं सांगण्याचा हेतू आहे की सध्या फक्त बाह्य गोष्टींचा विचार सोडून टाका. दुसरे काय म्हणतील, नाही तर मुलीमध्ये खूप जण म्हणतात की हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. सध्या 6 ते दिवसामध्ये तुम्हाला कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त वाचायचं आहे आणि रिवाईज पण जास्त करायचं आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये काय करा, मोबाईलमध्ये फोकस मोड ॲक्टिवेट करा. जे तुमचे बाबू, शोना, मोनो जे असेल त्यांचे 5 ते 6 दिवस त्याग घ्यावा त्याच्यापासून, आणि इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यांच्या शॉर्ट्स, रील्स हे सर्व गोष्टी टाळून टाका. त्यासोबतच त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जे इम्पॉर्टंट SAQ आहेत, जे इम्पॉर्टंट LAQ आहेत, ते मी माझ्या टेलिग्रामच्या चॅनलमध्ये टाकलेले आहेत. सर्व विषयांचे रचना शरीर असो, क्रिया शरीर असो, पदार्थ विज्ञान असो, संहिता अध्ययन फर्स्ट असो आणि त्यासोबतच संस्कृत असो, या सर्वांचे मी इम्पॉर्टंट SAQ आणि LAQ आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे माझ्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर टाकलेले आणि ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल.
या सर्वांचे गोष्टींचा विचार करून मित्रांनो, आता तुम्ही म्हणसाल की सर आम्ही मोटिवेट नाही. मोटिवेशन हे काय असतं मित्रांनो? ते लहान मुलगा म्हणतंय कर्म तेरे अच्छे हैं और किस्मत तेरी दासी है. पण तसं मोटिवेशन काय कामाचं मित्रांनो? खरं मोटिवेशन म्हणजे सकाळी रोज उठून आपल्या आईवडिलांना डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. ते दैनंदिन जीवनामध्ये तुमच्यासाठी जे जे कष्ट करतात ते आठवण्याचा प्रयत्न करा. ऑटोमॅटिकली मित्रांनो तुम्हाला मोटिवेशन भेटून जाईल. सध्या सांगण्याचा माझा हेतू हेच आहे की सध्या कन्सिस्टन्सी ठेवा अभ्यासामध्ये. आता सर अभ्यास कसा करावा, म्हणजे सतत आता 6 ते दिवसामध्ये सतत अभ्यास कसा करायचा? मोस्टली टेक्निक यूज आहे मित्रांनो, म्हणजे पोमोडोरो. आता पोमोडोरो टेक्निकमध्ये काय असतं मित्रांनो, सतत अभ्यास कसा करायचा? पहिले काय करायचं, एखादा टॉपिक घ्यायचा इम्पॉर्टंट, एक LQ जर घेतला तर त्याच्यामध्ये 25 मिनिटाचा टाईम वॉच लावायची आणि त्या 25 मिनिटामध्ये तुम्ही जेवढं जास्त ग्रास्प करू शकता ते वाचायचा प्रयत्न करा. नंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि नंतर पुन्हा अजून 25 मिनिट बसा आणि नंतर पुन्हा अजून 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. म्हणजे अशा पद्धतीने आणि नंतर मग 25च्या ऐवजी 35 मिनिट करा, 35च्या ऐवजी 45 मिनिट करा आणि अशामध्ये तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त वाचण्याचा प्रयत्न होईल मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी तुम्ही अभ्यासामध्ये करावं. आणि बाकी जे दुसरे समजा व्यक्ती असतील ते काय म्हणतील, ते कसं म्हणतील, ते काही विचार करू नका. निवांत पेपर द्या. पेपर दिल्याच्या नंतर जे आहे ते मग नंतर आपण फेस करू. आता जे माग झालेल्या गोष्टी येतात ते आता आणू नका. जे झालं ते गेलं. पण जे आता समोर आहे ते हे करा. हे एक फेज आहे, दुसरा एक फेज येईल, तिसरा एक फेज येईल. लाईफमध्ये हे चालत राहते मित्रांनो. तर सांगण्याचा माझा हेच उद्देश आहे की सध्या अभ्यासावर फोकस करा. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझी टेलिग्रामची लिंक आहे, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी टाकलेले आहेत, ते आवर्जून बघा. तर व्हिडिओ जर आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना एक्झाम्सच्या बेस्ट ऑफ लक आणि मेनी मेनी विशेस फ्रॉम यथार्थ आयुर्वेदा. थँक्यू व्हेरी मच.